नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. राहुल गांधींनी बँगलोरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन 1 लाखापेक्षा जास्त विसंगती म्हणजे कसे गडबडी झाली असे 1 लाख मतदारांची डेटा नावासह ओळखपत्रासह मतदारांच्या जवळजवळ 1 तासाच्या प्रेझेंटेशन मध्ये पूर्ण पुराव्याने समोर ठेवलं. मुख्यतः बँगलोर सेंट्रल लोकसभा क्षेत्रामध्ये महादेवपुरम एक विधानसभा क्षेत्र आहे. त्या विधानसभा क्षेत्रातच कारण फक्त 32,000 काँग्रेसचा उमेदवार त्या लोकसभेमध्ये पडला. सगळ्याच सेगमेंटमध्ये विधानसभेच्या काँग्रेस ठीक करत होती. महादेवपुरामध्ये फार मोठा गड्डा झाला. जवळजवळ 1 लाखाच्या पेक्षा जास्त मतचा डिफरन्स होता. मग महादेवपुराच्या मतदारांचा जेव्हा पूर्ण विश्लेषण केलं एका नावासोबत, आणि हे मॅन्युअली झालेलं आहे, हातानी म्हणजे डोळ्यांनी असं बसवून एक पान वाचन पूर्ण टीम लागली होती. 2-3 महिन्याचा वेळ गेला आणि त्यानंतर कळलं की त्यात जवळजवळ 1 लाख जवळपास म्हणजे 1,02,200 असे काहीतरी आहेत. पण 1 लाख जरी मोठ्या धरला आपण तर 1 लाख मतदाता फ्रॉड आहेत. आणि सगळं पुराव्यानिशी. उदाहरणार्थ या बूथवर एक घर आहे, ऍड्रेस 35 नंबरचं, तिथं 80 लोक राहतात. ते 80 लोकांचे ओळखपत्र आणि नावं, त्यांचा तो पता. मग पामेरियन मीडिया, गोदी मीडियाला वाटलं काहीतरी राहुल खोटं बोलतोय म्हणून ते सगळे जाऊन तिथं पाहायला सगळे टीम पोहोचल्या कॅमेरा घेऊन. पा रे बाबा सांग काय झालं हॅलो. आतमधला तो माणूस म्हणाला आम्ही तर भाड्याने राहतो इथे. आणि जे राहतात ते नाही आहे मतदाता. त्या 80 मध्ये ते 2 नाही आहेत. एका रूम मध्ये 80. असे कितीतरी उदाहरण, 1 लाख लोकांची उदाहरणं आहेत. पण निवडणूक आयोग 4 दिवसापासून सतत पाहत होतो याच्यामधनं काय आपण काढू शकतो बाहेर. मग निवडणूक आयोगाने अफिडेव्हिट द्या, नाही तर माफी मागा, अफिडेव्हिट द्या. आम्ही म्हटलं तसं अफिडेव्हिट द्या. आणि अफिडेव्हिटचा फॉर्म दिला. तो फॉर्म कसा? अरे मतदाता सूचीमध्ये मतदारांच्या यादीमध्ये नाव टाकणे किंवा नाव वगळण्याचं अफिडेव्हिट आहे. ते अफिडेव्हिट राहुल गांधी कशाला देतील? मग हे जेव्हा लोकांसमोर आलं, त्या म्हणजे सोशल मीडियावरच हे सगळं डिटेल आलं. पामेरियन मीडिया तर घाबरले, राहुल गांधी अफिडेव्हिट देत नाही वगैरे बोलायला लागले. पण जेव्हा सोशल मीडियाने सांगितलं की ती फ्रॉड आहे निवडणूक आयोग, मग निवडणूक आयोगाने एक पत्र लिहिलं. आणि ते पत्र इंग्रजीमध्ये आहे, ते तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. ऑफिस ऑफ द चीफ इलेक्टोरल ऑफिसर कर्नाटका है ना. पत्र नंबर DPAR 112 CHUMPA 2050 2025 to Sri Rahul Gandhi, Honorable Member of Lok Sabha and Honorable Leader of Opposition in Lok Sabha, dated 10/8/2025. म्हणजे आज काय विषय पाहिला की तुम्हाला वाटेल खरोखर मजा आली. बरं, विषय काय? नोटीस फॉर प्रोव्हाइडिंग डॉक्युमेंट्स इन इन्क्वायरी इनटू अलिगेशन मेड बाय युअर प्रेस कॉन्फरन्स इन न्यू दिल्ली ऑन 7/8/2025. 7 तारखेला तुम्ही जे प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे तुम्ही आरोप लावले त्याचे बद्दल डॉक्युमेंट आम्हाला द्या. म्हणजे झालं, कामच झालं राहुल गांधीचं. असं वाटत असेल तुम्हाला हे पत्राचा विषय वाचून की आता सगळेचे सगळे 1 लाखाचे डॉक्युमेंट तुम्ही द्या राहुल गांधीकडे. ते सगळं तयार आहे प्रेझेंटेशन, तेच प्रेझेंटेशन द्यायचं आहे त्यांना. पण पुढे असली मेख जी आहे ती त्या पत्रात आहे. सर, पहिला पॉइंट, इन युअर EBIT press conference you have stated that the documents shown in your presentations are from the records of Election Commission of India
यू हॅव सेड दिस इज ईसी डाटा. साहेब, तुम्ही जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात तुम्ही सारखे बोलत होता की हे जे प्रेझेंटेशन आम्ही करतोय हे सगळं जे आहे ते रेकॉर्ड आहे, तो डाटा आहे, तो इलेक्शन कमिशननी आम्हाला दिलेला आहे. आणि तुमच्या भाषेत सांगितलं तर तुम्ही म्हणाले की दिस इज ईसी डेटा, म्हणजे ईसीने दिलेला डेटा आहे. बरोबर आहे. राहुल गांधींनी ती मतदाता सूची मागितली, ज्याच्यावर मतदान झालं, तुम्ही ती दिली. ती मतदाता सूची म्हणजेच डेटा आहे, ते बरोबर आहे. पण तरी खुश होऊ नका. यू हॅव ऑल्सो स्टेटेड दॅट ॲज पर रेकॉर्ड्स गिवन बाय द पोलिंग ऑफिसर, श्रीमती शकुन रानी हैज वोटेड ट्वाइस. यू हैव सेड इस ईडी कार्ड पर 2 बार वोट लगाया है. वो जो टिक है पोलिंग बूथ के ऑफिसर की है. आपने ये भी आरोप लगाया कि शकुना रानी ने 2 जगह मतदान किया. और आपने ये भी कहा कि ये जो ईडी कार्ड, ईडी जो पहचान पत्र का जो फॉर्मेट होता है त्याच्यावर जी टिक मारलेली आहे ती पोलिंग बूथ ऑफिसरची आहे. म्हणजे पहा, 1 लाख विसंगती, 1 लाख फ्रॉड मत. जेव्हा विषय मांडताना त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही ते द्या, तुमचे डॉक्युमेंट द्या. तुम्हाला वाटत असेल की बाबा ईसीने 1 लाख डॉक्युमेंट शेवटी मागितले राहुल गांधीला, आता देणार, मजा येईल. मग ते म्हणतात की तुम्ही म्हणाले होते बरं हे ईसीचा डेटा आहे. ते बरोबर आहे. लगेच दुसऱ्या पॉइंट मध्ये खेळ खेळला. 1 लाख विसंगती यामधून, 1 लाख फ्रॉड मतांमधून फक्त शकुन राणीचं उचललं त्यांनी. शकुन राणी जे आहे तिचं मत 2 ठिकाणी देण्यात आलं आणि हे दोन्ही ओळखपत्राच्या ज्या कॉपीज आहेत त्याच्यावर टिक झालेली आहे ती त्या अधिकाऱ्यांनी केलं असं तुमचं म्हणणं आहे. आम्ही जेव्हा इन्क्वायरी केली तेव्हा शकुन राणीला आम्ही भेटलो आणि ती म्हणाली तिने फक्त एकाच ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि 2 ठिकाणी नाही, जसं की तुम्ही म्हणत होता. आमच्या ऑफिसने ज्या प्राथमिक इन्क्वायरी केलेली आहे, प्रायमरी इन्क्वायरी कंडक्टेड बाय दिस ऑफिस also reveals that the tick marked document shown by you in presentation copy enclosed is not document issued by the polling officer. Therefore, you are kindly requested to provide the relevant document on the basis of which you have concluded that Srimati Shakun Rani or anyone else voted twice, so that detailed inquiry can be undertaken by this office. आम्ही त्या अधिकाऱ्याला विचारलं, तो म्हणाला बाबा मी तर टिक केलेली नाही आहे, त्यामुळे आता तुम्ही आम्हाला द्या. म्हणजे 1 लाख विसंगती त्यांनी पाहिल्या, 1 लाख फ्रॉड मतदाता आहे, त्यातली फक्त त्यांनी शकुन देवी उचलली. कारण एखाद्या शकुन देवीला जर कोणा 4 अधिकाऱ्यांनी बोलून सांगितलं बरं शकुन देवीने 2 ठिकाणी मतदान केलं असेल तर कोण म्हणेल मी मतदान केलं? जी बाई म्हणेल की मी 2 ठिकाणी मतदान केलं तिला जेल होईल. ती कधीच बोलणार नाही मी मतदान केलं. अधिकाऱ्यांना विचारण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओग्राफी केलेली आहे दोन्ही बूथची, कुठल्या बूथवर मतदान झालं शकुन देवीचं ते राहुल गांधींनी सांगितलं, कुठे टिक झालेले आहेत त्या पूर्ण बूथचं पहिल्या मतदातापासून शेवटच्या मतदारापर्यंत व्हिडिओ फुटेज चेक करायचा. ही शकुन देवी कुठे दिसते हे पाहायचं. शकुन देवी एक ठिकाणीच असेल तेही मानतो मी, ती खडी बोलत नसेल की मी एका ठिकाणी वोट केलं, तर दुसऱ्या ठिकाणी शकुन देवीच्या नावाने कुठल्या देवीने वोट केलं हे त्या व्हिडिओ फुटेज मध्ये कळेल. कारण व्हिडिओ फुटेज मध्ये जो प्रत्येक माणूस येईल त्याची ओळखपत्र आहे ना. निवडणूक आयोगाला व्हिडिओ फुटेजच मागायला पाहिजे आता, पण व्हिडिओ फुटेज ते देणार नाहीत. कारण याच्या अगोदरच त्यांनी एक कायदा आणून आम्ही व्हिडिओ फुटेज देणार नाही आणि त्याला बाध्य नाही असं सांगितलं. निवडणूक आयोगाला इतका माज आलेला आहे की आता तो एक भस्मासूर बनलाय. प्रत्येक ठिकाणी तुम्ही मतदारांची नावं गाळली,
हो, कोणाची गाळली जा देणार नाही, का म्हणून गाळली नाही सांगणार, जे करायचं ते करून घ्या. 80 लोक एकाच घरी कसे, यावर मतदान चूप आहे. लोकांचे ऍड्रेसेस कसे, अहो त्या बिहारमध्ये घरांचे नंबर कसे आहेत, 0 नंबरचं घर आहे, काही घरं 00 नंबरची आहेत, काही घरं 000 नंबरची आहेत. पुढे शोधणारी घरं. एका घरामध्ये बिहारमध्ये 124 लोक आहेत. आणि आश्चर्य म्हणजे अहो अक्षरशः त्या घरात भारत वसतो. विविध धर्माची, विभिन्न जातीची, सवर्ण आहे, ठाकूर आहे, ब्राह्मण आहे, अतिदलित आहे, दलित आहे, ओबीसी आहे, मुसलमान आहे, कायस्थ आहे, गोंड, गवारी, आदिवासी सगळेच आहेत. 124 मध्ये सगळेच. काही लोक दुसऱ्या राज्यातले आहे, ख्रिश्चन आहेत. 124 मध्ये त्या ऍड्रेसवर अक्षरशः भारत राहतो. त्याच्यावर निवडणूक आयोग बोलायला तयार नाही. 1 लाख विसंगती यामधनं फक्त शकून देवी. आणि राहुल गांधीला डॉक्युमेंट मागण्याच्या ऐवजी व्हिडिओग्राफ चेक करा. काँग्रेसने कोर्टात जाऊन व्हिडिओग्राफी मागितली पाहिजे, तर कळेल शकून देवीनी एक ठिकाणी तरी मतदान केलं का, की दोन्ही ठिकाणी कोणा दुसऱ्याच देवीने तिच्या नावावर केलं. मतपत्र दोन कशी काय, एकाच माणसाची 2 ओळखपत्र कशी, याच्यावर इलेक्शन कमिशन चूप आहे. तुम्ही म्हणताना तिने 2 ठिकाणी मतदान केलं, ते कसं केलं ते तुम्ही आम्हाला सांगून दाखवा. कुठलाही चोरी करणारा म्हणणार नाही मी चोर केला, कुठलाही भ्रष्टाचारी म्हणत नाही मी भ्रष्टाचार केला. आणि कुठलाही लोकशाही सोबत व्याभिचार करणारा, निवडणुकांना हायजॅक करणारा निवडणूक आयोग कसा म्हणेल की मैया मोरी मैंने माखन खायो, तो सारखा बोले मैया मोरी मैं नहीं माखन खायो. आज रोखोक मध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.